शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज. 5 मिनिटांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी सही इथं केलेल्या तर 25,000 रुपये या हेक्टरप्रमाणे आजपासूनच पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या जिल्ह्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात. तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे 25,000 रुपये हेक्टरप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार आणि पीक विमा कंपनीला तातडीने आदेश देण्यात आलेले आहे. तर आता नैसर्गिक आपत्तीमुळे पाऊस जास्त झालेला आहे, गारपीट, तर यामुळे बाधित झालेल्या पिकांसाठी आता बैठकीमध्ये मोठा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे. तर काही शेतकऱ्यांना 5,000, 12,000, त्याचप्रमाणे 18,000 तर 25,000पर्यंत पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केलं जात आहे. तर हे त्यांच्या पिकावर भरपाई इथं अवलंबून राहणार आहे. तर आता यामध्ये जे की नांदेड आहे, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड, वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार, हिंगोली, अकोला, धुळे, पुणे, अमरावती, गडचिरोली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, कोल्हापूर, गोंदिया, जालना, नागपूर, वर्धा, परभणी, सातारा, जळगाव, सोलापूर, चंद्रपूर, नाशिक, अहमदनगर तर या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची जी काही भरपाई आहे ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तब्बल जे काही 1219 कोटी रुपये सोयाबीन आहे, कापूस आहे, तूर आहे, तर याचा जो काही पीक विमा आहे ते शेतकरी बांधवांच्या डीबीटी खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेला आहे. तर या शेतकऱ्यांना मिळत आहे ज्यांनी पीक विम्याचा फॉर्म भरलेला आहे, अप्रूव्हल आहे, ई पीक पाहणी केलेली आहे, आधार लिंक आहे, डीबीटी सुरू आहे. तर डीबीटी खात्यामध्ये तुमचे पैसे इथं येत आहे. यानंतर ज्यांची नुकसान भरपाईची ज्यांनी नोंद केलेली आहे, 72 तासाच्या तक्रार केलेल्या आहेत, तर अशा शेतकरी बांधवांना प्राधान्य इथं देण्यात येत आहे. तर आता कोणाला पैसे तर मिळत नाही आहे, ज्यांनी अर्ज केलेला नाही, ज्यांनी प्रीमियम भरलेला नाही, बँक खाते आधारशी लिंक नाही, खातं बंद आहे, डीबीटी बंद आहे, चुकीचा बँक खाते क्रमांक दिलेला आहे, ई पीक पाहणी केलेली नाही आहे, त्याचप्रमाणे वेळेवर तुम्ही तुमची तक्रार केलेली नाही आहे, तर अशा शेतकरी बांधवांना पीक विमा इथं जमा होत नाही आहे. तर आता पीक विमा टप्प्याटप्प्याने जमा होत आहे. तर या 31 जिल्ह्यांमध्ये जो काही वाटप इथं सुरू झालेला आहे, तर आता जे की 1,219 कोटी रुपयाचा पीक विमा जे की आता नागपूरमध्ये 42 कोटी रुपये, वर्ध्यामध्ये 28 कोटी रुपये, भंडारामध्ये 24 कोटी रुपये, गोंदियामध्ये 26 कोटी रुपये, चंद्रपूरमध्ये 39 कोटी रुपये, गडचिरोलीमध्ये 31 कोटी रुपये, तर याप्रमाणे जे की शेतकरी बांधवांना पीक विमा इथं जमा होत आहे. अमरावतीमध्ये जे की आहे यामध्ये 51 कोटी रुपये, अकोल्यामध्ये 47 कोटी रुपये, बुलढाण्यामध्ये 55 कोटी रुपये, वाशिममध्ये 33 कोटी रुपये, यवतमाळमध्ये 58 कोटी रुपये, जळगावमध्ये 44 कोटी रुपये, धुळेमध्ये 29 कोटी रुपये, नंदुरबारमध्ये 27 कोटी रुपये, नाशिकमध्ये 46 कोटी रुपये, अहमदनगरमध्ये 52 कोटी रुपये, पुणेमध्ये 34 कोटी रुपये, सातारामध्ये 25 कोटी रुपये, सांगलीमध्ये 23 कोटी रुपये, कोल्हापूरमध्ये 21 कोटी रुपये. यानंतर इथे आपलं सोलापूरमध्ये 49 कोटी रुपये, छत्रपती संभाजीनगरमध्ये 53 कोटी रुपये, जालन्यामध्ये 37 कोटी रुपये, बीडमध्ये 61 कोटी रुपये, लातूरमध्ये 48 कोटी रुपये, धाराशिवमध्ये 35 कोटी रुपये, परभणीमध्ये 43 कोटी रुपये, हिंगोलीमध्ये 26 कोटी रुपये, नांदेडमध्ये 57 कोटी रुपये, धाराशिवमध्ये 32 कोटी रुपये. यानंतर इथे पालघरमध्ये 20 कोटी रुपये. तर एकूण निधी जे काही इथं आलेल्या शेतकरी बांधवांना 1,219 कोटी रुपयाचा पीक विमा टप्प्याटप्प्याने जिल्ह्यावाईज जे की जमा होत आहे. आता ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर अशाने हा लेखी अर्ज द्यायचा आहे. प्रति शाखा व्यवस्थापक प्रतिनिधी, तर तुमचा तालुका लिहा, जिल्हा लिहा, पीक विमा रक्कम जमा न झाल्याबाबत लेखी अर्ज. महोदय महोदया, मी खालील सही करणार अर्जदार, तुमचे नाव, राहणार, तुमच्या गावाचे नाव, तालुका, जिल्हा, त्याचप्रमाणे 2024चा असेल, 25चा, 26चा, 27चा जे काय असेल ते तुम्हाला तुमचं इयर टाकायचं आहे. त्यानंतर हा जसाच्या तसं तुम्ही आला लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपलं अर्जदाराचे नाव, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, बँकेचे नाव, पिकाचे नाव, क्षेत्रफळ, जर तुमच्या गावाचे नाव किंवा तालुक्याचे नाव. तर आता हा जो अर्ज आहे ते तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जे काही पीक विम्याचं ऑफिस राहते, सर्वच तालुक्याच्या ठिकाणी राहते, तिथे नेऊन तुम्हाला हा जो अर्ज आहे द्यायचा आहे. अर्जासोबत आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, 7/12/8 बँकेच्या पासबुकची झेरॉक्स दिल्यानंतर पीक विम्याची पावती, नुकसान भरपाईचे फोटो असेल तर फारच चांगलं ते त्यासोबत जोडून येतं द्यायचे आहे. किंवा तुम्हाला एक नंबर दिलेला आहे 144447, तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून सुद्धा तुम्ही तुमची तक्रार करू शकता की आम्हाला पीक विमा आलेला नाही, का आलेला नाही, पेंडिंग आहे, रिजेक्ट आहे, त्यावरती काय करायचं आहे जेणेकरून पीक विमा तुम्हाला मिळेल. सविस्तर डिटेलमध्ये माहिती आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे.
तक्रार करताना अर्ज क्रमांक जवळ ठेवायचा आहे. जेव्हा तुम्ही नंबरवरती कॉल करता आधार क्रमांक, मोबाईल नंबर, बँक खात्याची माहिती व्यवस्थित तुम्हाला इथं द्यायची आहे. यानंतर आता जे की पीक विमा कंपनीला तातडीने आदेश इथं देण्यात आलेले आहे. तर आता जे की इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बैठकीमध्ये आज मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर आता जे की तातडीने पीक विमा कंपनीला आदेश इथं देण्यात आलेला आहे. तर आता ज्यांचा बैठकीमध्ये जे काही प्रलंबित पीक विमा आहे दावे केलेल्या आहेत, तर अशांना मंजूर करण्यात आलेले आहे. पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये त्वरित पीक विमा जमा होत आहे. गती त्याचप्रमाणे ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमाचा फॉर्म भरलेला आहे, ई पीक पाहणी केलेली आहे, तर अशा शेतकरी बांधवांना अनेक जिल्ह्यांमध्ये 25,000 रुपये हेक्टरप्रमाणे पीक विमा खात्यामध्ये जमा होत आहे. लगेच शेतकरी बांधवांनी बँक खाते तपासा, SMS द्वारे तपासा. आता पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन सुद्धा तुम्ही तुमचा पीक विमा जमा झाला की नाही लगेच तपासू शकता. लगेच शेतकरी बांधवांनी पीक विमा तपासा. शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम आजपासून जमा होत आहे. तर शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे.